नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा यावेळी 29 जून 2026 रोजी आहे. पौर्णिमा तिथी 29 तारखेला अगदी पहाटेच म्हणजे सूर्योदयापूर्वी 3:06 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला पहाटे 5:26 राहील. पौर्णिमा 29 तारखेलाच मानली जाईल, त्यामुळे ज्यांचा व्रत उपवास आहे त्यांनी 29 तारखेलाच पौर्णिमेचा व्रत उपवास हा करावा. त्याचप्रमाणे 29 तारखेला वटसावित्रीचा सुद्धा योग आहे, त्यामुळे या दिवशी वटसावित्री देखील साजरी केली जाणार आहे. बघा, ही जी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा आहे ना, ही मनवादी तिथी आहे. मनवादी तिथी म्हणजे काय, तर ब्रह्मा यांचा एक दिवस म्हणजे एक कल्प असतो. तर एका कल्पामध्ये 14 मन्वंतर असतात. लक्ष देऊन ऐका तरच तुम्हाला समजेल. 14 मन्वंतर असतात. जसे आपल्या एका दिवसात 24 तास असतात, तसेच ब्रह्माजींच्या एका दिवसात 14 मन्वंतर असतात. संपूर्ण वर्षभरात 14 मनवादी तिथी येतात. तर जेव्हा मन्वंतराची सुरुवात होते त्या तिथीला मनवादी तिथी म्हटले जाते. तर ही जी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा आहे ही मनवादी तिथी आहे. मनवादी तिथीचं महत्त्व काय आहे, शास्त्र सांगते की मनवादी आणि युगादी तिथीवरती आता बघा, ही मनवादी तिथी 29 जून 2026 रोजी आहे. मनवादी तिथीवरती पितरांच्या उद्देशाने दिलेली केवळ एक जलाची ओंजळ म्हणजे तर्पण देखील त्यांना परमतृप्ती प्रदान करते, हजारो वर्षापर्यंत त्यांना संतोष प्रदान करते. तर हे मनवादी तिथीचं महत्त्व आहे. ज्या मनवादी आणि युगादी तिथी शास्त्रामध्ये सांगितल्या गेल्या आहेत त्या पवित्र तिथीवरती मनुष्याद्वारे केलेले स्नान, हवन, दान आणि जप अनंत फल प्रदान करते, अक्षय फल प्रदान करते आणि हे मनवादी तिथीचं महत्त्व आहे. ही मी तुम्हाला 29 तारखेबद्दल सांगत आहे. हा इतका मोठा योग आहे, जशी अक्षय तृतीया येते ना, आपण किती उत्साहाने त्या दिवशी सत्कर्मामध्ये लागतो, तशीच ही ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा आणि मनवादी तिथी आहे. पण हे शास्त्रामध्येच लिहिलं गेलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे आणि हे जाणकार लोक देखील या गोष्टी जाणतात. तर या तिथीला तुम्ही जे काही स्नान कराल, गंगेत स्नान करा, यमुनेत स्नान करा, नर्मदामध्ये स्नान करा किंवा मग घरी हर हर गंगे म्हणत स्नान करून घ्या. हे स्नान झाले, दान तुम्हाला केले पाहिजे. दान कोणत्या गोष्टीचं करावे पुढे मी तुम्हाला सांगेनच. मग दानाचे देखील अक्षय पुण्य मिळते, अनंत पुण्य मिळते. तर या तिथीचा भरपूर लाभ हा घेतला पाहिजे. या दिवशी जर तुम्ही श्राद्ध करता, आपल्या पितरांसाठी तर्पण करता, तर यामुळे काय होते की पितर 2000 वर्षापर्यंत तृप्त होतात. इतके महत्त्व मनवादी तिथीच आहे. आता तर्पण कसे करायचे आहे मी तुम्हाला अगदी संक्षिप्त म्हणजे शॉर्टमध्ये सांगते की तर्पण कसे करावे. बघा, एका तांबे जल घ्या, त्यामध्ये काळे तीळ टाका, कुशा म्हणजे दर्भ मिळाल्यास कुशा टाका. समोर ठेवून गीतेच्या 7व्या अध्यायाचं पठण करा आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करून किंवा पितृदेवताय नमः म्हणून हे जल अर्पित करा. किंवा तर्पण करताना कोणते मंत्र म्हणायचे असतात याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे, ते देखील तुम्ही पाहून तर्पण करू शकता. किंवा दुसरी देखील एक पद्धत सांगते बघा, पितरांच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो तर त्या वर्षभरातल्या त्या त्या तिथींना आपण करतोच. पण त्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ही सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा आहे. ज्येष्ठ या शब्दाचा अर्थ काय होतो, मोठा किंवा मोठी. तर ही मोठी पौर्णिमा म्हणून समजण्यात येते आणि योगायोग या दिवशी मनवादी तिथी देखील आली आहे. आणि ही पौर्णिमा सुद्धा पितरांच्या पूजेसाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. ज्येष्ठ म्हणजे काय, मोठा किंवा मोठी, त्याच पद्धतीने हे उपाय सुद्धा घरातल्या ज्येष्ठ अपत्याने, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी किंवा आपल्या घरामध्ये जो सगळ्यात ज्येष्ठ माणूस असतो, वयाने सगळ्यात मोठा असतो, तर त्याने हे उपाय पितरांच्या प्रसन्नतेसाठी करावे. आणि त्याने हे उपाय केले तर बघा, संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो. संपूर्ण कुटुंब या उपायामुळे सुखी समाधानी होतं. पितृदोष सुद्धा कायमचे निघून जातात. समजा काही कारणामुळे घरातील ज्येष्ठ अपत्याला हे उपाय करणं जमलं नाही किंवा शक्य नसेल, तर त्याच्या वतीने घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी सुद्धा चालतात. बघा, पौर्णिमा, अमावस्या किंवा एकादशी सारख्या तिथी म्हटलं की त्या दिवशी स्नान, दान, जप, तप इत्यादी कर्मांना विशेष महत्त्व असतं. तर बघा, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला जर जवळ कुठे तुमचा पाणवठा असेल किंवा नदी, तलाव, जलाशय किंवा एखादा समुद्र वगैरे यासारखं ठिकाण असेल तर तिथे जायचं आहे. जाताना तुमच्यासोबत एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी, त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये 1 चमचा कच्चं दूध आणि काळे तीळ, त्याचबरोबर एक पांढरं फूल टाकून न्यायचं आहे. आणि त्या जलाशयाच्या ठिकाणी म्हणजेच पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही मनातल्या मनात तुमच्या पितरांचं नाव घेऊन त्यांचं स्मरण करू शकता किंवा मग पितृदेवता भवे किंवा पितृदेव भव, पितृदेव भव असा जो मंत्र आहे तर तो म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचं आहे. तर्पण करणं म्हणजे काय, तर अर्घ्य देणे. जसं आपण बघा,
सूर्याला पूर्वेकडे तोंड करून अर्घ्य देतो त्याच पद्धतीने पितरांची दिशा दक्षिण दिशा असते, त्यामुळे मग दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे अर्घ्य द्यायचं आहे. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी जेव्हा अशा पद्धतीने पितरांच्या नावाने तर्पण केलं जातं तर त्यामुळे काय होतं, 3 पिढ्यांचा जो काही पितृदोष आहे तो निघून जातो. तर हा उपाय नक्की करावा. हा उपाय, आणि ज्यांना असं पाणवठ्याचं ठिकाण वगैरे उपलब्ध होणार नाही, बघा आसपास कुठे नसेलच, तर मग काय करायचं आहे, घराच्या बाहेरच उभे राहायचं. जसं आपण सूर्याला अर्घ्य देताना कसं आपल्या घराच्या अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा घराच्या छतावर जाऊन उभे राहतो, किंवा तिथे मोकळी जागा आहे तिथे उभे राहून पूर्व दिशेला तोंड करून जसं सूर्याला अर्घ्य देतो त्याच पद्धतीने तुम्ही फक्त बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. नक्की तुम्हाला ह्या उपायाचा फायदा होईल. तर तुम्ही हा उपाय उद्या न विसरता करा. तर काही जण म्हणतील की आमचे वडील जिवंत आहेत, आम्ही आमच्या पितरांचे तर्पण करून आलो आहोत, तरीही काही हरकत नाही. बघा, पितृलोक असतो आणि पितृगण असतात, तिथले अधिष्ठा देवता असतात. तुम्ही जे काही कर्म कराल ते सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचते. तिथून तुम्हाला पुण्याची वृद्धी मिळते, तिथून तुम्हाला लाभ मिळतो. तर याचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे. जे यामध्ये पितरांसाठी आपण कार्य करतो ते त्यांची तृप्ती वाढवणारे शास्त्रात म्हटले गेले आहे. पुढे स्मृती ग्रंथामध्ये उल्लेख आहे, तुम्ही जे काही सत्कर्म कराल, ते काही क्रियाकल्प कराल, ते सर्व तुमच्या अनंत होईल. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्यावा. ही युगादी तिथीच्याच समान आहे. जशी बघा अक्षय तृतीया आहे ना, तशीच ही तिथी देखील मानली गेली आहे. तसेच या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहे. तर दान काय करायचं आहे, लक्ष देऊन ऐका. दानामध्ये सर्वात आधी पितरांसाठी तर तुम्हाला दान करायचंच आहे, पण त्याआधी सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य देणे, तुळशी मातेला जल अर्पण करणे, तुळशी मातेची सेवा करणे, आणि मग पितरांच्या उद्देशाने पंचबळी दिली जाते. पंचबळी म्हणजे 5 जणांना दान करायचं असतं. जसे की कुत्रा झाला, कुत्र्याला पोळी म्हणजे भाकरी खाऊ घालणे, मग कावळ्याला काहीतरी खाऊ घालणे, गायीला देणे, मुंग्यांना देणे, सदाचारी ब्राह्मणाला, आणि तसेच गरजू लोकांना पितरांच्या उद्देशाने तुम्ही देऊ शकता. म्हणजे बघा, हे दान करताना पितरांचं स्मरण हे अवश्य करायचं आहे. तसेच माशांना देखील आपण अन्न हे टाकू शकतो. त्यानंतर शास्त्रामध्ये उल्लेख येतो की ज्येष्ठ पूर्ण मास्यमतील दान अश्वमेध फलम. याचा अर्थ असा होतो की जर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला आपण तीळ दान करतो तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळतं. अश्वमेध यज्ञ काय असतो, तुम्ही लोकांनी TV सिरियलमध्ये पाहिलं असेल की वाचले असेल. अश्वमेध यज्ञ यामध्ये खूप मेहनत लागते. भगवान श्रीरामांनी केला, पांडवांनी केला अश्वमेध यज्ञ, त्याचे पुण्यफल तुम्हाला असेच मिळून जाते केवळ या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी तीळ दान केल्याने. तर तीळ कशा प्रकारे दान करावे, तर माशांना काही दाणा टाकाल तेव्हा त्यामध्ये तीळ मिसळून द्या. मग कोणालाही आपण काही दान करत असतो तर त्यामध्ये तीळ मिसळून द्यावे, किंवा तिळाचे लाडू वेगळे देखील आपण प्रदान करू शकतो, म्हणजे देऊ शकतो. या पौर्णिमेच्या दिवशी जसे आपण निर्जला एकादशीला दान केलं आहे, द्वादशीला दान केलं आहे माठाचे, तर या दिवशी देखील आपण अशाच माठातले पाण्याचं देखील दान केलं पाहिजे. तसेच छत्री आणि जोडे म्हणजे चप्पल दान केली पाहिजे. जो या दिवशी छत्रीचं दान करतो, जोड्याचे शास्त्रात उपानह म्हटले आहे. जे या दिवशी उपानहाचे दान करतात त्यांना राज्य अधिकार मिळतो, म्हणजेच राजासारखे पद आणि राज्य सुखाची प्राप्ती होते. आता तर तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण जसे आपले संचित कर्म असतात तसेच हे तुमचे पूर्ण पुण्यकर्म संचित मानले जाईल, आणि हे तुम्हाला नक्कीच फळ देते. मग यामध्ये भगवंताची पूजा तर तुम्ही करालच, पौर्णिमा आहे तर नक्कीच तुम्ही हे सर्वजण पूर्ण लाभ घ्या. त्याचप्रमाणे आपण घरगुती या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त अजून काय उपाय करू शकतो ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, पौर्णिमेनिमित्त आपण कुंकुमार्चन असेल किंवा देवीची सेवा असेल, तसेच उंबरठ्याला हळदीचं लेपन असेल, त्याचप्रमाणे सत्यनारायण आसन या सेवा आपल्याला करायच्याच आहेत. पण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे, आणि जाताना तुम्हाला एक मातीची पंती घेऊन जायची आहे. मातीच्या पंतीमध्ये एकेरी वात, त्याचबरोबर थोडंसं तेल, मोहरीचं तेल घ्या किंवा कोणत्याही प्रकारचं खाद्य तेल की जे खरकट नाहीये, एकेरी वात लावा, आणि त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ हे टाकायचे आहे. आणि तुमच्या पितरांचं स्मरण करत, त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचं स्मरण करत, विष्णुदेवांचं स्मरण करत करत तो दिवा तिथे पेटवायचा आहे, म्हणजेच प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावून यायचा, नमस्कार करायचा. हवं तर प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर तुम्ही 1, 3, 5, 7 म्हणजे विषम संख्येमध्ये प्रदक्षिणा सुद्धा मारू शकता. आणि तो दिवा जेव्हा तुम्ही लावत असता तर हवं तर तुम्ही त्या दिव्यातल्या तेलामध्ये असं डोकावून बघू शकता, म्हणजे तुमची सावली सुद्धा तुम्ही तिथे दान करू शकता. यामुळे शनीची जी काही पीडा असेल
जी काही साडेसती आहे तर ती देखील निघून जाते. कारण शनीची काही पीडा असेल तर तेव्हा सुद्धा असे दीपदान किंवा मग पिंपळाच्या झाडाचे जे काही उपाय असतात तर ते केले जातात. तर दोन्ही तुमच्याकडून साध्य होईल तो दिवा तिथे लावल्यामुळे. आणि जेव्हा तुम्ही घरी निघता तर तेव्हा पुन्हा मागे वळून न पाहता पिंपळाला मुंजा किंवा मंजुबा असं म्हटलं जातं. त्यामुळे एकदा की उपाय केला की सरळ आपल्या घरी यायचं, मध्ये कोठेही कुणाच्या घरी जायचं नाही. घरी आल्यावरती संपूर्ण घरात फिरण्या अगोदर किंवा वावरण्या अगोदर सर्वात प्रथम बाथरूममध्ये जा, आंघोळ करा किंवा मग हातपाय तरी धुवा. त्यानंतर देवाला नमस्कार करून मग तुम्ही तुमच्या कामांना मोकळे आहात. तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये पितरांचे टाक तुम्ही ठेवलेले असतील तर बघा, या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तर तुम्ही पितरांच्या टाकांना पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान घालू शकता. पुन्हा स्वच्छ कपड्याने कोरडे करून पुसून त्या पितरांच्या टाकांची धूपदीप पुष्प वाहून पूजा करू शकता. काही नैवेद्य दाखवायचा असेल तर तो देखील तुम्ही दाखवू शकता. तर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होईल, तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज असतील किंवा असंतुष्ट असतील तर ते देखील प्रसन्न होतील, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि अर्थातच पितृ प्रसन्न झाले म्हणजे आपला पितृदोष सुद्धा आपोआप निघून जाईल. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने करण्याचे उपाय सांगितले. तर तुम्हाला एखादा उपाय करणे शक्य नाही झालं तर तो नाही केला तरी सुद्धा चालेल. जेवढं शक्य होईल तेवढे आवश्यक करा. 1 उपाय करा आणि 3 उपाय करा. सर्वच उपाय सारखेच आहेत. बघा, हा व्हिडिओ देण्यामागा हाच उद्देश आहे की ज्येष्ठ पौर्णिमा खूप महत्त्वाची असून बघा, या दिवशी मनवारी तिथी देखील आली आहे. त्यामुळे या दिवसाचा सर्वांनी लाभ घ्यावा किंवा सर्वांना लाभ मिळावा आणि जास्तीत जास्त तुमच्या हातून सेवा व्हाव्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. बघा, पौर्णिमेच्या इतर सेवा तर आपण नेहमी करतच असतो, त्या सेवा करायच्या देखील आहेत. पण त्याचबरोबर या सेवा देखील आपल्याला आवश्यक करायच्या आहेत. कारण पितरांची सेवा ही आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आनंदासाठी खूप महत्त्वाची असते. तर जरूर तुम्ही या सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.